नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 50। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी दररोजच्या प्रमाणे चालू घडामोडी, सामान्य ज्ञान किंवा विज्ञान असे सर्वच प्रश्न IMP टॉपचे या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सोबतच परीक्षा होईपर्यंत आपण असेच व्हिडिओ असेल किंवा लेक्चर असेल अगदी मोफतमध्ये आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती दररोज टाकणार आहोत। जर तुम्हाला आपले इथून पुढचे सर्व व्हिडिओ बघायचे असतील तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिला, पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन राज्यात कोणत्या ठिकाणी पार पडले? तर बघा कोणत्या ठिकाणी पार पडले, तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी काय पुणे या ठिकाणी काय, तर पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडले। प्रश्न क्रमांक दुसरा, पुढीलपैकी कोणत्या वायूला लाफिंग गॅस असे म्हटले जाते? तर बघा 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नायट्रस ऑक्साईडला काय म्हटलं जातं, तर लाफिंग गॅस असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक तिसरा, थेयम हा प्रसिद्ध विधीसंबंधीचा नृत्य प्रकार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? बघा मी मागच्या वेळेसच कोणत्या राज्यात कोणता नृत्य प्रकार फेमस आहे किंवा प्रसिद्ध आहे याबद्दल मी सांगितलं होतं, बरोबर। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केरळमध्ये काय आहे, तर थेयम हा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 4, कोणता देश भविष्यातील संधीचा फायदा घेण्याच्या देशाच्या यादीत प्रथम स्थानावर आहे? बघा IMP प्रश्न। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ब्रिटन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अल्फा सेंटॉरी। पुढचा प्रश्न क्रमांक 6, 76वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता? तर प्रश्न क्रमांक 6 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लखनौला काय, त्या ठिकाणी 76वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। तर बघा प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रामधील सावंतवाडी हे डॅश कलाकारीसाठी प्रसिद्ध आहे। बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि प्लस हा आपण प्रश्न मागच्या व्हिडिओत घेतलेला होता, बरोबर। त्यामुळं मला ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि यावर मला अंदाज येईल की किती विद्यार्थी मनापासून या ठिकाणी परीक्षेचा अभ्यास करतायत। आता यामध्ये मी सांगतो की 3 आणि 4 हे उत्तर नाहीच आहे, याच्यामुळे हे ऑप्शन काढून टाका। लाखेची भांडी आणि वारली या दोन्हीपैकीच एक उत्तर आहे, ते मला काय करायचं सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या ठिकाणी भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंडीगड काय, तर चंडीगड या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे। आता हा प्रश्न मी रिपीट का वाचतोय, कारण की तुमच्या देखील डोक्यामध्ये परफेक्टपणे बसावा, बरोबर, म्हणजे तुमची रिव्हिजन व्हावी, त्याच्यामुळे मी तुम्हाला रिपीट उत्तरासकट या ठिकाणी प्रश्न वाचतोय, बरोबर। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस साजरा केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 26 जानेवारी काय, 26 जानेवारी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, जीवनसत्वांच्या रेणूमध्ये डॅश समाविष्ट असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमिनो आम्ले या ठिकाणी काय, तर जीवनसत्वांच्या रेणूमध्ये समाविष्ट असतात। प्रश्न क्रमांक 11, भारताचे भौगोलिक केंद्र किंवा शून्य मैल चिन्हांकन डॅश येथे स्थित आहे किंवा कोठे स्थित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर येथे स्थित आहे, किंवा असा पण प्रश्न येऊ शकतो की 0 मैल कुठे आहे, तर नागपूर आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 12, कोणती कंपनी जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वॉलमार्ट।
प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 14वा, किती टक्के आयात शुल्क केंद्र सरकारने सोने व चांदीच्या शिक्क्यावर वाढवले आहे? बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. तो प्रश्न क्रमांक 14व्याचं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 5%. काय? 5% आयात शुल्क केंद्र सरकारने सोने व चांदीच्या शिक्क्यावर वाढवले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र किंवा NDRC डॅश डॅशमध्ये उघडले जाणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पटना. काय? पटनामध्ये उघडले जाणार आहे. बरं, आता कमेंट करून मला हे सांगा की पटना हे शहर कोणत्या राज्यामध्ये येतं? पटना हे शहर कोणत्या राज्यामध्ये येतं? मला लगेच आताच्या आता कमेंट करून उत्तर. प्रश्न क्रमांक 16वा, देशात नोंदणीकृत विद्यापीठांची संख्या केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्वेनुसार किती आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1168 किंवा 1168 आहे. प्रश्न क्रमांक 17वा, स्नायूंच्या हालचालींसाठी डॅश डॅश हे महत्त्वाचे प्रथिने आवश्यक असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मायोग्लोबिन या ठिकाणी काय? तर स्नायूंच्या हालचालींसाठी महत्त्वाचे प्रथिने आवश्यक असतात. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करतोय की आपण हुशार गरजवंत विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफतमध्ये या ठिकाणी क्वेश्चन व्हिडिओ आणत असतो. तर त्या बदल्यामध्ये मी फक्त तुम्हाला काय म्हणतोय की आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. आपल्या व्हिडिओला प्रत्येकाने न सांगता लाईक करत जायचं आहे. सोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण की दररोजची व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. सोबतच या ठिकाणी तुम्ही देखील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो किंवा तुम्हाला काही डाऊट असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगत जायचं आहे. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 18व्याचं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गाळाची माती आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, जीवनधारा 2 या विमा पॉलिसीचा शुभारंभ खालीलपैकी कोणी केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी LIC. प्रश्न क्रमांक 20, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 6 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी कोणते एन्झाईम हे प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इरेस्पिन. प्रश्न क्रमांक 12वा, कोणता पुरस्कार भारताचे माजी उपराष्ट्रपती M व्यंकय्या नायडू यांना जाहीर झाला आहे? तर बघा, या ठिकाणी पद्मविभूषण. काय? पद्मविभूषण म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतात बलाढ्य साम्राज्य. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या राज्यातील चंदखोरी गावात श्रीरामाच्या माता कौशल्या यांचे देशातील एकमेव मंदिर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी छत्तीसगड. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे मुख्य केंद्र आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इचलकरंजी.